मिरजेतील बेडक रस्त्यावरील महानगरपालिकेच्या कचरा डेपो येथील कचरा सेग्रिगेशन मशीन गेल्या 1 महिन्यापासून बंद असल्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण बंद आहे। त्यामुळे शहरातील दररोज उचललेला कचरा मोठ्या प्रमाणावर साठून राहिलाय। वीज बिल थकीत असल्यामुळे महावितरण कंपनीने वीज बंद केलेत, त्यामुळे या ठिकाणी असणारे कचरा वर्गीकरण बंद आहे। मिरजेतील बेडक रस्त्यावरील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा ठेका कृष्णा ग्रीन एन्व्हायर्न या कंपनीला दिलाय। या कंपनीकडून गेल्या 3 वर्षांपासून या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते। महानगरपालिका नागरिकांकडून घनकचरा वर्गीकरण करण्यासाठी घरपट्टीमधून मोठ्या प्रमाणावर कर गोळा करते। मात्र गेल्या 9 महिन्यांपासून महापालिकेने या ठेकेदाराला पैसे दिले नाहीत। पैसे मिळाले नाहीत म्हणून ठेकेदाराकडून वीज बिल थकीत ठेवण्यात आले। वीज बिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने वीज बंद केले। त्यामुळे सध्या कचरा वर्गीकरण केंद्र बंद आहे। कचरा साचून राहिल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरले। कोट्यवधी रुपये खर्चून या ठिकाणी युनिट उभं केले, मात्र ते सध्या बंद अवस्थेत आहे। याकडे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय।